तो महामहिम श्रीमती प्रतिभाताई पाटिल ने अपने मार्गदर्शन में ये मिसाइल प्रोजेक्ट भारत के रक्षा विभाग के लिए महत्वपूर्ण रहने की बात कही। भारत डायनामिक्स लिमिटेडच्या या क्षेपणास्त्र निर्मितीच्या अमरावती येथे उभारण्यात येणाऱ्या युनिटच्या समारंभाला उपस्थित राहताना मला विशेष आनंद होतो। भारत डायनामिक्स लिमिटेड हा देशाच्या संरक्षण क्षेत्रामधील प्रमुख असा उपक्रम असून आपल्या सशस्त्र सैनिकांसाठी क्षेपणास्त्र आणि इतर उत्पादनं ते तयार करण्यात येतात। 1970 ला हैदराबाद मध्ये स्थापना झाल्यानंतर देशाच्या संरक्षणासाठी आपल्या सशस्त्र सेनेला गरजेप्रमाणे लागणारा शस्त्रसाठा उपलब्ध करून देण्यात येत आहे या युनिट्सकडून। मला आनंद होतोय की भारत डायनामिक्सच्या द्वारे अमरावती इथं निर्माण होणारं हे युनिट महाराष्ट्रामधलं हे पहिलंच युनिट आहे। महामहिम ने आगे कहा कि हम शांति प्रस्तावित करना चाहते हैं, लेकिन देश की सुरक्षा महत्वपूर्ण है। विपरीत परिस्थितियों में भी तीनों सेना के जवान देश रक्षा में कटिबद्ध रहते हैं। तेव्हा आपल्या लष्करामधल्या अनेक सैनिकांना अतिशय थंडगार बर्फाळ अशा प्रदेशामध्ये काम करावं लागतं। वाळवंटामध्ये अगदी रणरणत्या उन्हामध्ये त्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा काम करावं लागतं आणि त्याची मला जाणीव आहे। आपल्या देशासाठी ते केवढा त्याग करतात, केवढं सहन करतात याची तिथं बघितल्यानंतरच जास्त कल्पना येते। देशाच्या या सशस्त्र सेना दलाच्या सर्वोच्च सेनापती या नात्याने, कारण प्रेसिडेंट ते सुप्रीम कमांडर म्हटले जातात, त्या नातीने मी आज जागोजागी जाऊन भेटी दिल्या आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि मला आपल्या लष्कराच्या निष्ठेबद्दल, शौर्याबद्दल आणि त्यांच्या खंबीरपणाबद्दल मला अतिशय अभिमान आहे। किसानों के आत्महत्या को रोकने के कारगर कदम उठाने की बात कहते हुए उन्होंने इस घटनाओं को दुखदायी करार दिया। विदर्भाचा विकास करायचा असेल किंवा महाराष्ट्राचा केवळ मी म्हणते देशाचा विकास करायचा असेल, तुम्ही परवा सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला कोरडवाहू जमिनीचा प्रश्न सोडवावाच लागेल। औद्योगिकरण करणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये आपण जितक्या लोकांना रोजगार देऊ त्यापेक्षा जास्त आपण ऍग्रिकल्चर मध्ये, शेतीमध्ये आपण लोकांना रोजगार देऊ शकतो आणि तिकडे जास्तीत जास्त लक्ष पुरवण्याची आवश्यकता आहे। मला अतिशय दुःख होतं की ज्या वेळेला आपल्याला म्हणावं लागतं की इथे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागेल। वास्तविक ही वेळ येण्याची गरज नाही। आपल्याला याच्या पुढं विशेष लक्ष देऊन, विशेषतः कोरडवाहू जमिनीच्या शेतीकडे लक्ष देऊन आपल्याला काम करावं लागेल आणि त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना परवडण्यासाठी काही विशेष असे प्रयत्न आपल्याला करावे लागतील, ज्याच्यामधून आपल्याला बेरोजगारांना देखील मदत देता येईल आणि शेती ही अतिशय उत्पादकताशील अशी बाब आपल्याला करावी लागेल। पण मी नेहमी सांगते की ज्याप्रमाणे एखादी इंडस्ट्री येते, ही तर गव्हर्नमेंटची इंडस्ट्री आहे, पण प्रायव्हेट इंडस्ट्री येते, आपण त्याला काय म्हणतो, एंटरप्रेन्युअर, म्हणजे कोण एंटरप्राइज साहस करणार। जो साहस करणारा, तो जो उद्योग करतो तो साहस करतो। याचं कारण असे की मार्केट कसं राहील, प्रोडक्शन कसं होईल, माल विकला जाईल की नाही याच्याबद्दल अनसर्टनिटी असते आणि म्हणून तो एक प्रकारचा साहस करतोय मार्केटमध्ये येण्यासाठी। शेतकऱ्याचं काय, शेतकरी सुद्धा साहसच करतो, शेती पिकवतो, पेरणी करतो, पाऊस पडेल की नाही माहित नाही, थोडासा पडला, पेरली नाही, पाऊस आला, पुन्हा त्याची शेती धोक्यात येईल, तर त्याचं एंटरप्राइजच आहे। म्हणून मी सांगते की आमच्या देशामध्ये सगळ्यात मोठा एंटरप्रेन्युअर कोणी असेल तर तो शेतकरी आहे। इस शिलान्यास समारोह में मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, राज्यपाल के नारायणन, रक्षा मंत्री MM पल्लम राजू, शिवाजीराव मोघे, देवी सिंह शेखावत, भारत डायनामिक्स लिमिटेड के मुख्य मैनेजिंग डायरेक्टर रवि खेंत्रीपाल आदि मान्यवर प्रमुखता से उपस्थित थे। डेवलपमेंट न्यूज के लिए ब्यूरो रिपोर्ट, सिटी न्यूज।